अशोक खरात प्रकरणामुळे राज्य सरकारवर टीका केली जाते। या भोंदू बाबानं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्या कृत्याचे अनेक व्हिडिओ समोर आले। विशेष म्हणजे या भोंदू बाबाचे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांसोबत फोटो असल्यानं विरोधक आक्रमक झाले। फेब्रुवारी महिन्यात एका महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर खरात यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या खरात पोलिसांच्या ताब्यात आहे। दरम्यान या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत। असे असतानाच आता याच शोषण कांडामध्ये हादरवून टाकणारा नवा चेहरा समोर आलाय। या प्रकरणातील नीरज जाधवचा खरा चेहरा समोर आलाय। कॅप्टन फाइल्स प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून नीरज जाधव कोण होता असं विचारलं जात होतं। या नीरज जाधवला पोलिसांनी अटक केली आहे। आता त्याचा फोटो शेवटी समोर आलाय। नीरज जाधवचा खरा चेहरा समोर आलाय। हा नीरज जाधव कॅप्टन अशोक खरात याच्या कार्यालयात होता। तो तिथं ऑफिस बॉय म्हणून कार्यरत होता। खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा, त्यावेळी हाच नीरज जाधव व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असा आरोप केला जातोय। त्यानं 100 पेक्षा अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा दावा केला जातोय। त्याचा फोटो आता समोर आलाय। नीरज जाधव हा अशोक खरातच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा। पोलिसांनी संशय बळावल्यामुळे नीरज जाधवलाही अटक केली आहे। त्याच्याकडेच अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सापडले। त्याला ताब्यात घेतल्यानं आता अनेक मोठ्या गोष्टींचा खळबळजनक खुलासा होण्याची शक्यता आहे। दरम्यान दुसरीकडे अशोक खरात देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याची कसून चौकशी केली जाते। अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। तो या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलीच्या पोटावर काहीतरी लावत असल्याचं दिसतंय, तर त्याच्या समोर एक महिला बसलेली आहे। खरातचे हे व्हिडिओ समोर आल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे।